नमस्कार मंडळी, श्रेया बोलतीये. सध्या पेटीएम हे नाव सर्वत्र ऐकू येते, वाचायला मिळते. सुट्या पैशाच्या किंवा सुट्या नोटांच्या चणचणीमुळे सगळेजण पेटीएमचा वापर करून पेमेंट करतायत किंवा पेमेंट स्वीकारतायत. तुम्ही सुद्धा ग्राहक असाल किंवा व्यापारी असाल तर यामार्फत पेमेंट करू किंवा स्वीकारू शकता. पेटीएम वापरण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? एक म्हणजे तुमच्या मोबाईलवरती पेटीएम हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमधून इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी असायला हवी किंवा तुमचं डेबिट कार्ड असायला हवं, जे तुम्हाला या पेटीएम वॅलेटशी संलग्न करता येईल. अनेकांना प्रश्न पडतो की हे पेटीएम कितपत ऑथेंटिक आहे किंवा कितपत सेफ आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे पेटीएम पूर्णतः सेफ ऑप्शन आहे. आपणच आपल्या बँकेतून या पेटीएम वॅलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करत असतो आणि तिथून आपण ही सगळी पेमेंट्स करत असतो. हे पूर्णपणे सेफ आहेत, पूर्णपणे ऑथेंटिक आहेत. पेटीएम ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कसं चालू करावं? गुगल प्ले स्टोअरमधून पेटीएम ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या. त्याच्यानंतर ते चालू कराल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारेल. तुमचा मोबाईल नंबर दिलात की त्या मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड OTP नंबर तुम्हाला SMS येईल. तो टाकला की तुमचं पेटीएम वॅलेट सुरू होईल. मोबाईल नंबर व्यतिरिक्त तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस देऊन सुद्धा पेटीएम वॅलेट चालू करू शकता. पण मोबाईल नंबर देणं जास्त श्रेयस्कर, कारण हे ॲप्लिकेशन आपण मोबाईलवरून वापरतो. त्याच्यामुळे मोबाईल नंबर देऊनच पेटीएम ॲप्लिकेशन सुरू करणं हे जास्त सोपं आहे आणि सुटसुटीत आहे. एकदा तुमचं पेटीएम वॅलेट चालू झालं की सगळ्यात खाली एक प्रोफाईल म्हणून आयकॉन असेल. त्या प्रोफाईलमध्ये जाऊन तिथे तुमचं नाव टाईप करा. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तर आपण आधी दिलेला असतो किंवा ईमेल ॲड्रेस दिलेला असतो. जे दिलेला असतो आधीपासून तो तिथे दिसेल. दुसरी जिकडे रिकामी जागा असेल मोबाईल किंवा ईमेलची, ती भरा आणि तुमचं प्रोफाईल पूर्ण करा. एकदा प्रोफाईलमध्येच खाली अजून एक ऑप्शन असेल, डिलिव्हरी ॲड्रेस. डिलिव्हरी ॲड्रेस अशा करता की जर तुम्ही पेटीएमच्या थ्रू काही खरेदी केली आणि तुम्हाला जर काही घरी ऑर्डर मागवायची असेल तर तिथे त्यावेळेला तो ॲड्रेस कुठला असेल, कुठल्या ॲड्रेसवरती ती वस्तू यावी हे सांगण्याकरता तुमचा डिलिव्हरी ॲड्रेस व्यवस्थित देणं, पोस्टल ॲड्रेस देणं उपयोगी आहे. प्रोफाईलच्या टॅबमध्येच सेव्ड कार्ड्स म्हणून एक पर्याय तुम्हाला दिसेल. इथे तुम्ही तुमच्याकडे असलेले डेबिट कार्ड्स सेव्ह करू शकता. म्हणजे तुमचं डेबिट कार्ड एकदा तिथे सेव्ह झालेलं असलं की तुमच्या पेटीएम वॅलेटमध्ये जरी पैसे नसले तरी डेबिट कार्ड मार्फत तुम्ही ते आयत्या वेळेला ॲड करून पेमेंट करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला वॅलेटमध्ये पैसे असणं खरं तर आवश्यक आहे, पण नसलं तरीही अडत नाही. एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त 10,000ची रक्कम तुमच्या वॅलेटमध्ये ॲड करू शकता आणि त्याच्यामार्फत तुम्ही पेमेंट करू शकता. जर त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला तुमच्या वॅलेटमध्ये ॲड करायची असेल तर त्याच्याकरता तुम्हाला KYC डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तिथे पेटीएमचा माणूस येऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून जाऊ शकेल किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन व्हेरीफाय करून घेऊ शकता.